नमस्ते मित्रांनो, मी नमोद गाडवे, महाराजा करिअर अकॅडमी संचालक. आजचा विषय थोडासा भरतीच्या व्यतिरिक्त आहे, थोडासा वेगळा आहे, पण थोडासा हात तो भरतीला पण घालतोय तो विषय. कारण माझ्याकडे येणारा जो विद्यार्थी आहे हा प्रत्येक विद्यार्थी गरीब कुटुंबातला किंवा गरीब घरातला असतो. तर त्या विद्यार्थ्यांना मला एक सांगायचं आहे असं की बाळांनो, शॉर्टकटमध्ये कुठूनच पैसा येत नाही आहे. पैसा जर कमवायचा असेल तर कष्टच करावं लागतं. कारण बरेच जण सांगतात किंवा इथून एवढे पैसे गुंतवले की एवढे पैसे येईल, शेअर मार्केट म्हणा किंवा काय असेल, मला कोणाशी किंवा कोणाच्या नावं कोणत्या गोष्टीला ठेवायची नाही. पण मला तुम्हाला सांगायचं आहे की बाबा, तुम्ही वैयक्तिक पैसे गुंतवता, तुम्ही 10,000 गुंतवता, तुम्हाला असं वाटतं लाख रुपये तिथून येतील किंवा काय येतील. कुठूनच शॉर्टकट पैसे येत नाही. कारण तुम्ही वाटलंच तर तुमच्या आईवडिलांना विचारा, जुन्या पिढीला विचारा की शॉर्टकट पैसे तुम्हाला मिळालेत का कुठून, आणि जिथून मिळाले तिथं अडचणी निर्माण झालेल्या आहेत. त्यामुळे तुम्ही कष्ट करा, कष्टातून पैसे मिळतात. आणि विशेष करून मला जी मुलं शिक्षण चालू आहे, ज्या मुलांचं किंवा पोलीस भरती करतायत, MPSC करतात, ह्या मुलांना तर स्पष्ट मी सांगेल की बाबा, पुढे पैसे गुंतवू नका. आपले जे पैसे येतात हे 8 तास आईवडील काम करतात आणि मग तुम्हाला पैसे देतात. त्यामुळे त्या गोष्टीकडे जास्त वळू नका. आपला अभ्यास करा आणि तुम्ही सक्सेस होऊन जा, आणि नंतर तुम्हाला जिथं गुंतवणूक करा तिथं बिंदास करा. पण पैसे इन्कम यायच्या अगोदरच तुम्ही आउटगोईंगची तयारी नका करू. तुम्हाला वाटेल की बाबा कमी दिवसातच लगेच जास्त श्रीमंत होईल. जास्त श्रीमंत असं कोण होत नाही. तुम्ही फक्त तयारी चांगली ठेवा अभ्यासाची. तुम्ही भरती होऊन जा किंवा एखाद्या नोकरीला सिलेक्शन होऊ द्या, आणि नंतर मग तुम्ही त्या पैसे कुठे गुंतवायचं काय नाही ह्याचा विचार करा. कारण ह्या गोष्टीचं काय होतंय की पालक, मला बऱ्याच पालकांच्या तक्रारी अशा आहेत की मुलं आमची ह्या गोष्टीच्या नादी लागतात, काय करावं काय नाही. तर मुलांना माझं तेवढं सांगणं आहे, पालक नाराज पालकांना करू नका. आपल्या आईवडिलांनी खूप कष्टातून आलेली. चला, धन्यवाद.